आरू जेवढा शांत दिसते तेवढा शांत अजिबात नाही. मशीनवाल्या ताई आहेत ना, त्यांच्या दोन्ही मुलीले तो आरडाओरडा करत होते, बोलून देत नव्हते, गाडीत त्याच्या बसू देत नव्हते आणि स्वतःच तो रडत होता. हे रितेश भाऊची फ्रेंड इथे जेवण करायला बसल्या होत्या. त्याच्यानंतर आत्याबाई पण जेवण करायला बसल्या होत्या. पहिलं आमचं ठरलं होतं पण ते पॉसिबल झालं नाही. हॅलो म्हटलं की लगेच आरू कानाले हात लावते, मोबाईल जवळ असो की नसो, तो काही मला जवळ थांबत नव्हता. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो. मामी, काजल, आशू वगैरे, सोनू वगैरे आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो होतो. पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल बाबा पण मामाजीसोबत जेवण वगैरे करत होते, पण त्यांनी परत आमच्यासोबत नंबर लावला होता. लगेच नंबर लावून जय भीम पण करतात. त्याच्यानंतर मग गौतम दादाने पण आम्हाला वाढण्यात मदत केली होती. आम्ही जेवण करत होतो. तर त्याच्यानंतर स्वप्नील जे बरं वाटत नव्हतं म्हणून लवकर स्वप्नील झोपले होते. हेच त्यांचे कारनामे होते. त्याच्या भूषण भाऊचे, रतनचे, त्याला गुलाल लावत होते, त्यांनी असं काहीतरी बनवलं होतं. रात्रीचे 2 वाजले होते. आत्याबाई पण झोपल्या होत्या. सोनू, आशू, मी आम्ही तिघीच जागे होते. रात्रभर आम्ही हसत गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या. ते केक पण आम्ही खात होतो. रात्रीच्या 2 वाजले होते, 2-2:30 वाजले होते. त्याला खा म्हटलं की लगेच ताईनं तोंडात टाकले, परत खात होते, लगेच दुसरा पण घेत होते. तर मस्त असा बड्डे सेलिब्रेट झाला होता आमचा. तर कसा वाटला व्हिडिओ?